तर नवी मुंबई विमानतळाला लोकनेते स्वर्गीय दिबा पाटील यांचं नाव देण्याची जोरदार मागणी करण्यात आली होती आणि या संदर्भात सरकार सकारात्मक असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली। यानंतर आता श्रेयवादाची लढाई रंगली आहे। विरोधक श्रेयवादासाठी आटापिटा करत असून पहिल्यांदा ही मागणी केल्याचा दावा कपिल पाटलांनी केला आहे। तर दुसरीकडे 2015 पासून कपिल पाटील यांनी कोणाला कोणतं पत्र दिलं, कोणतं आंदोलन केलं असा सवाल खासदार सुरेश म्हात्रे यांनी उपस्थित केला आहे। दिबा पाटील यांचं नाव नवी मुंबई विमानतळाला देण्याच्या बाबतीतले दोन्ही सभागृहातले ठराव करून तसा प्रस्ताव केंद्र सरकारकडे महायुतीच्या सरकारने पाठवलं। केंद्र सरकारकडे गेल्यानंतर मी त्या ठिकाणी मंत्री होतो। काही लोक मला प्रश्न विचारतात जिकडे तिकडे 10 वर्ष काय केलं, 10 वर्ष काय केलं, अशा 100-200 गाड्या नेऊन जर नावं लागते तर बघायला नको, मी 12,000 गाड्या घेऊन जाईन। हे लक्षात ठेवा, ह्या सगळ्या गोष्टी थातूरमातूर आहेत। आणि हे विमानतळाविषयी पण सांगतो, 2015 पासून कोणाला पत्र दिलं हो तुम्ही? कसलं पत्र दिलं? का कुठलं आंदोलन केलं तुम्ही? मला सांगा ना, कुठलं आंदोलन केलं कपिल पाटलांनी? लोकसभेमध्ये आवाज उठवला। अरे आवाज काय उठवला? आवाज मी पण उठवला, पण फरक आहे, मी 10 मेला पत्र दिलं, माझ्या पत्राचं उत्तर आल्याबरोबर मी गप्प नाही राहिलो, मी पुन्हा संसदेत आवाज उठवला। संसदेत आवाज उठवल्यानंतर 4 जूनच्या रॅलीमध्ये गेलो। 4 जूनच्या रॅलीमध्ये बघितले हे सगळे महाभाग कोणीच नव्हते।